नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील 13 गावासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांनी 35 किलोमीटरची रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेऊन ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जा उन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 2 बॅच 1 या योजनेस मंजुरी दिली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी रुकडी ते रुई, मानगाव फाटा ते अण्णाभाऊ साठे चौक, वाठार तर्फ उदगाव ते कुंभोज, रुई ते साजनी, कुंभोज ते दुर्गेवाडी ते दानोळी, कुंभोज ते बाबू जमाल दर्गा, पेठ वडगाव ते मसोबा देवालय किनी, नरंदे ते खोची, प्रादेशिक जिल्हा मार्ग 96 ते राष्ट्रीय महामार्ग 199 खोची नरंदे रस्ता, पट्टण कोडोली ते तळदगे रस्ता अशा 13 गावातील 35 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे 59 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पण हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली कामे ही आमदार राजूबाबा आवळे यांनी मंजूर केल्याचे, आपणच केल्याचे प्रसिद्ध केले असून ते चुकीचे तिचे आहे असे मत मानगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम, जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. निधी मंजूर झालेल्या 13 गावांतील सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी साजनी सरपंच शिवाजी पाटील, तिळवणी सरपंच राजेश पाटील, तळंदगे माजी सरपंच सनत कुमार भोजकर, रुई माजी सरपंच अभय कुमार काश्मीरे, रुई उपसरपंच अशोक आदमाने, अभि पाटील किनीकर, माजी उपसरपंच अख्तर हुसेन भालदार, कुंभोज माजी सरपंच अनिकेत चौगुले, गोगा बांधार, अभिजित घोरपडे, उमेश जोग, राजू गडदले, राजू संदे, अमोल आवटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जे काय बातमी आली त्याबद्दल जर थोडासा खुलासा करायचा म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहे. सविस्तर राजू मगदूम सगळ्याला आपल्याला सांगायचं. अण्णांनी 36 किलोमीटर हा रस्ता त्यांना शासन निर्णयानुसार पत्र आल्यानंतर 23 फेब्रुवारीला पत्र आलं आणि 24 फेब्रुवारीला अण्णांनी सगळ्यांना बोलवून तुमच्या मतदारसंघाची कामं सुचवा म्हणून ज्या त्या गावांनी कुंभोज असू दे, मानगाव असू दे, रुई असू दे, पट्टणकुळे असू दे, तिळवणी असू दे, साजणी असू दे, किने असू दे, परत तमदर आपलं तळंदी असू दे, ह्या सगळ्या गावांना अण्णा स्वतः सगळ्यांना बोलवून माझ्या मतदारसंघात रस्ते नाहीत करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेमधून, त्यामुळे तुम्ही मला कामं सुचवा म्हणून. ज्या तेव्हा जी रस्ते करायची होती ती लोक बी आमच्या पाठीमागे लागली की आमचा रस्ता धरा, आमचा राहा. त्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही ग्रामपंचायतची सगळी ठरावं घेऊन अण्णांच्याकडे घेऊन अण्णा लगेच नाही तर त्याला पत्र तयार करून लगेच स्वतः घेऊन मुंबईत नाही तर शासन दरम्यान गिरीश महाजन साहेब ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून परवा 19 जुलैला त्याला रितसर नाही तर प्रशासकीय मंजुरी मिळाली. पण कोणीतरी मी केलं बिल म्हणून हे करायला हे पूर्ण चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहे. सर्व काही मंजुरी देण्यात आली. ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 ही योजना अशी आहे की ज्या ज्या गावात जे स्टेट हायवेला जोडणारे रस्ते त्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे, म्हणजे डांबरीकरणापेक्षा ते रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे. शासनाच्या निकषानुसार आता डांबरीकरणापेक्षा कॉन्क्रिटीकरण हे मजबूत होतं आणि त्याचा व्हॅलिडिटी म्हणजे टिकाऊपणा हा जास्त असतो. त्यामुळे शासनानं सत्तेत असणाऱ्या प्रत्येक आमदाराला जवळपास 35 किलोमीटरचे रस्ते सुचवण्याचे पत्र काढले होते. ग्रामविकास विभागानं 23 फेब्रुवारी 2024ला आमदार कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर यांना सुचवलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते आपल्याला हे करायचे दर्जोन्नती ग्राम सडक योजनेमध्ये घालायचे आणि त्यानुसार अमुक हे आमदार प्रत्येक आमदारांना दिलं होतं सत्तेत असणार. त्यानुसार इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांना 35 किलोमीटरचे रस्ते त्यांना मान्यता देण्यात आली. त्यांच्याकडून ती लिस्ट घ्या असं कार्यकारी अभियंत्यांना पत्र राज्य शासनानं काढलं होतं 23 फेब्रुवारी 2024ला. त्या पत्राची एक कॉपी प्रकाश अण्णांना गेल्यानंतर प्रकाश अण्णांनी सगळ्या मतदारसंघातील जिथं जिथंही रस्ते आहेत त्या प्रमुख सरपंच, उपसरपंच, त्याचे प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांना बोलवून येऊन सांगितले की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये बसणारे रस्ते नसल्या कारणाने मला 36 किलोमीटरची लांबी सुचवायची आहे.
आणि तुमच्या मतदारसंघात, तुमच्या गावात, जिल्हा परिषद मतदारसंघात जिथं जिथं रस्ते असतील त्या रस्त्यांची मला तुम्ही पत्र द्या, त्या रस्त्यांची तुम्ही मला नंबर द्या, ते रस्ते मला तुम्ही सुचवा. त्यानुसार आम्ही रस्ते सुचवल्यानंतर 24 फेब्रुवारी 2024ला आमदार प्रकाश आवाडे यांनी गिरीश महाजन साहेब यांना हातकलंगडे तालुक्यातील, हातकलंगडे विधानसभा नाही, हातकलंगडे तालुक्यातील रस्ते आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी सुचवली. 36 किलोमीटरचे रस्ते आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी सुचवले. त्या पत्रात स्पेसिफिक अण्णांनी पत्रात म्हटलेलं आहे की जावक क्रमांक 2023 प्रकार 1151 बांधकाम 4 दिनांक 13 फेब्रुवारी 2024 अन्वये आपण कळविलेनुसार मी खालील रस्ते सुचवित आहे. म्हणजे प्रकाश अण्णांनी पत्र देत असताना सांगितलं की तुम्ही सुचवलाय मला कामं सुचवा म्हणून, त्यानुसार मी 36 किलोमीटरची लांबी सुचवत आहे आणि त्या रस्त्यांना आपण मान्यता द्यावी. त्यानुसार राज्य शासनानं 19 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 आणि सगळ्यात महत्वाचं आहे बॅच 1. म्हणजे ही बॅच 1 म्हणजे काय आहे आणि पॅकेज म्हणजे काय आहे तुम्हाला सांगतो. बॅच 1 मध्ये प्रशासकीय मान्यता दिली 19 जुलै 2024ला आणि 19 जुलै 2024ला जी शासनानं प्रशासकीय मान्यता दिली त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे जे महायुतीमध्ये आमदार सहभागी आहेत, राज्य शासनाच्या महायुतीमध्ये जे आमदार सहभागी आहेत त्या सगळ्या आमदारांना 59 लाख रुपयाचे रस्ते, 59 कोटी रुपयाचे रस्ते, 36 किलोमीटर प्रत्येक आमदाराप्रमाणे रस्ते हे राज्य शासनानं गिरीश महाजन साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी हे राज्यात सगळीकडे, फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 36 जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महायुतीच्या सर्व आमदारांना ज्यांनी पाठिंबा दिलाय ते भाजपचे असतील, शिंदेचे असतील, दादांचे असतील, सगळ्यांना हे 36 किलोमीटरचे रस्ते सुचवले आणि मंजूर केले. साधी गोष्ट आहे, ज्या वेळेला हा शासन निर्णय निघाला त्यामध्ये शासन निर्णयामध्ये अनुक्रमणिका नंबर, त्याच्यानंतर मतदारसंघाचे नाव आणि त्याच्यानंतर जो कॉलम आहे तो कॉलम सगळ्यात महत्वाचा आहे, पॅकेज क्रमांक. आणि पॅकेज क्रमांक म्हणजे काय, त्या मतदारसंघाचा नंबर आहे. आता आपला 30वा नंबर आहे, त्याच्यामध्ये मतदारसंघ इचलकरंजी टाकले आणि पॅकेजमध्ये आरडी कोल्हापूर 279 विधानसभा मतदारसंघ, म्हणजे 279 विधानसभा मतदारसंघ हा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आहे. ह्या आमदारांनी सुचवलेली हातकलंगडे तालुक्यातील कामे असे स्पेसिफिक ह्या शासन निर्णयामध्ये म्हटलंय. म्हणजे ही कामं आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी सुचवलेली आहेत आणि ही कामं प्रकाश आवाड्यांच्या मतदार पत्रावरती हातकलंगडे तालुक्यातील आणि जेणेकरून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या, जुन्या मतदारसंघात असणाऱ्या गावामध्ये प्रायोरिटीनं अण्णांना ही कामं द्यायची होती. तिथली संपल्यानंतर जे आपले कार्यकर्ते, जे आपले पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी आहेत, म्हणजे कुंभोजमध्ये व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौले साहेब असतील, किनीमध्ये अभि पाटील किनीकर असतील, असे ज्या ज्या असतील, ज्या ज्या म्हणजे तालुक्यातील गावामध्ये तिथल्या लोकांनी मागणी केल्याप्रमाणे ही प्रकाश आवाडे यांनी सुचवलेली 36 किलोमीटरची लांबी टप्पा क्रमांक 1 बॅच क्रमांक 1 ही आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी सुचवलेल्या नुसार शासनानं मंजूर केलेली आहे. तालुक्याचे हातकलंगडा विधानसभेचे आमदार राजूबाबा आवळे यांनी स्वतः नाही पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा कोणी पत्रकारांनी की चुकीच्या पद्धतीने ही कामे राजूबाबा आवळे यांनी मंजूर करून आणली म्हणून अशा पद्धतीचे जे पोस्ट होत आहेत व्हायरल, त्या चुकीच्या आहेत. 100% ह्या गोष्टीत तथ्य नाही. आम्ही बोलत आहे हे कागदपत्रासहित बोलत आहे. सत्तेमध्ये असणाऱ्या आमदारांनाच ही कामं देण्यात आलेली आहेत आणि ज्या वेळेला एखादं काम शासन देतंय त्यावेळेला त्या कामाच्या वरती त्या दिलेल्या लोकांचा, म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असतात. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम तुम्ही मंजूर झालंय, आम्ही केलंय म्हणून टाकताय आणि त्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही. म्हणजे कुठल्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काम दिलेलं आहे. अशा पद्धतीनं बालिशपणा हा चालू आहे आणि संपूर्ण हातकलंगडे तालुक्यातील जनतेला माहिती व्हावं म्हणून हे आम्ही कागदपत्रासहित विथ एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सहित आम्ही हे आज सांगत आहोत की ही कामं फक्त आणि फक्त आमदार प्रकाश आवाडे यांनीच मंजूर केलेली आहेत. त्यांनी सुचवलेल्या पत्रावरतीच ही कामं दिलेली आहेत. त्यामुळं ह्याचं श्रेय इतर कोणीही घेऊ नये अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. ह्या
माणगाव सरपंच उपसरपंच असतील, साजणीचे सरपंच उपसरपंच असतील, केळवणीचे सरपंच उपसरपंच, रुईचे सरपंच उपसरपंच, तळणगेचे सरपंच उपसरपंच, पट्टणकोडोलीचे या ठिकाणी आल्यात, किनीचे या ठिकाणी आल्यात, कोंबोचे या ठिकाणी सरपंच उपसरपंच आलेले आहेत. ह्या सगळ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे की तुम्ही काम केलाय ना, तुमच्या कामाचं श्रेय नक्की तुम्ही घ्या, पण दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका. सत्तेतल्या आमदारांना दिलेली ही कामं आहेत आणि आमदार प्रकाश आवाडे साहेबांचं हातकणंगल्यावरती प्रचंड प्रमाणात प्रेम आहे, जुन्या मतदारसंघावरती प्रेम आहे.